हो गया गौतम भाई? शपथविधी पार पडला पण खाते वाटप झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणतायत की अजून 2 ते 3 दिवसांनंतर खाते वाटप होणार आहे. बिन खात्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोणती खाती आहेत कोणी सांगू शकत नाही. ती गृहमंत्री आहेत का, नगरविकास खात्याचे मंत्री आहेत का, सामान्य प्रशासन त्यांच्याकडे आहे का, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे अर्थ व नियोजन खातं आहे का, त्यांनाही माहीत नाही. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सगळी बोंबच आहे. कारण त्यांना कोण काय देणार, महसूल देणार आहे, आमसूल देणार आहे, काय देणार आहेत, याविषयी सगळ्यांच्याच मनामध्ये शंका कुशंका आहे. तब्बल साधारण 1 महिन्याने मंत्रिमंडळानं शपथविधी घेतला. बहुमत असलेल्या सरकारनं 40 जणांचं काल मंत्रिमंडळ शपथ घेताना आम्ही पाहिलं. खरं म्हणजे साधारण शपथ घेतल्यावरती तासात 1.5 तासामध्ये खाते वाटपाची यादी जाहीर होते. अधिवेशन आहे, प्रश्नोत्तराचा तास असतो अधिवेशनात. कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची, काय सगळ्याच खात्याची उत्तरं फडणवीस देणार आहेत का अधिकाऱ्यांना त्या त्या खात्याच्या सचिवांना बोलवणार आहेत. एकंदरीत सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये राज्य चालवण्याच्या बाबतीमध्ये गोंधळ दिसतो. कुचकामी म्हणायचं हे अधिवेशन नाही, अधिवेशन कुचकामी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाईल. या राज्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत, विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि भ्रष्टाचाराचा. आज परभणी बंदची हाक आहे. ठिकठिकाणी हत्या, खून, दरोडे यांचा हायदोस चालू आहे. अधिवेशन कुचकामी कसं ठरेल? विरोधक प्रश्न विचारतील. विरोधक महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलतील. एका बघा, विरोधकांची संख्या कमी असली EVMच्या कृपेने, तरी जे विरोधक दोन्ही सभागृहात आहेत ते ताकदीचे. विधानसभेमध्ये आमचे भास्करराव जाधव असतील, जयंतराव पाटील असतील, आमचे आदित्यजी ठाकरे असतील, रोहित पवार असतील, जयंतराव पाटील, नाना पटोले, हे काय कमी ताकदीचे लोक नाहीत. विधान परिषदेमध्ये सुद्धा आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. आणि आज पहिला दिवस जो आहे आता असा आहे की विधानमंडळाच्या कामावरती मी दिल्लीत बसून बोलणं योग्य नाही. पण सरकार ज्या पद्धतीनं काल निर्माण झालं आहे, परत कोणती खाती, काही लोकांचे 2 वर्षापासून टांगलेले कोट अंगावर चढले, ते आता घट्ट झालेत की सैल झालेत, ते आज विधिमंडळात दिसेल. विरोधक ताकदवार तुम्ही म्हणताय, पण सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील अशा ताकदवार नेत्यांना मंत्रिपदच मिळाले. तानाजी सावंत बॅकपॅक करून गेलेले आहेत. रवी राणांचं पण नाव ऐकलं मी आता. रवी राणाही अमरावतीमध्ये गेले. असे अनेक आहेत. आणि असं कळलं की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आहे. खरं म्हणजे त्यांनी 6-6 महिन्याचा फॉर्म्युला केला असता तर सगळ्यांना मंत्रिपद मिळाली असती. याचा अर्थ स्पष्ट आहे, जे आमच्याकडून सोडून गेलेले आहेत ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेले. आणि ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते, अकार्यक्षमतेचे आरोप होते, अशा अनेकांना वगळण्यात आलेलं आहे. छगन भुजबळ यांना वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला वगळण्यामागे जातीय राजकारण आहे. पण भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं सन्मान्य शरद पवार साहेबांची साथ सोडली ते सगळ्यांना क्लेशदायक होतं. ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणामध्ये मिळत असतात आणि ती आम्ही भविष्यात ती पाहत राहू. फक्त महाराष्ट्राचं नुकसान होताना दिसत आहे, इतकंच मी सांगतो. मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट करणार म्हणतात मुख्यमंत्री. खाते वाटप नसताना आतापासूनच ऑडिट केलं जाणार आहे. बघा, देवेंद्रजी हे नरेंद्रजीचे अंधभक्त आहेत. त्याच्यामुळे वरती नरेंद्रजी आमचे अशी जुमलेबाजी करत असतात. त्याच्यामुळे त्यांचे चेलेही खाली करत असतात. 0 टॉलरन्स, काय भ्रष्टाचाराबाबत 0 टॉलरन्स ही घोषणा आहे आमच्या नरेंद्रजींची. हा 0 टॉलरन्सचा विषय जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी राबवला
तर त्यांचं 90% मंत्रिमंडळ रिकामं होईल. पण नरेंद्रजी दिल्लीमध्ये सगळ्या भ्रष्टाचारांना आपल्या सभोवती घेऊन बसलेले आहेत. तसे हे महाराष्ट्रातले देवेंद्रजीसुद्धा सर्व ताकदीचे भ्रष्टाचारी, हेवीवेट भ्रष्टाचारी, साधे नाहीत, आपल्या अवतीभोवती घेऊन बसलेले आहेत. तर त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. ऑडिट वगैरे काय नाही, ऑडिट जनता करेल यांचं. गेल्या 6 वर्षात नक्षलवाद संपवला असं रायपूरमध्ये जाऊन गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. अमित शहा काल पण फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये काल म्हटलं की आमचं सरकार ईव्हीएमचं सरकार आहे, पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. बघा, हे असे शब्दांच्या जुमलेबाजा कोट्या करत राहा. त्यासाठी त्यांनी पगारी नोकर खूप ठेवले आहेत अशा कोट्या तयार करून देण्यासाठी. करत राहा, हरकत, आम्ही ऐकत राहू. नक्षलवाद संपला असं वाटतं 6 वर्षात? नाही, जर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हे विधान केलं असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. नक्कीच हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. नक्षलवाद हा सरकारविषयी आमचे काही मतभेद असले आणि सरकारने या संदर्भात कठोर पावलं उचलून नक्षलवाद्यांचा खात्मा केला असेल आणि त्याची जर फळं आम्हाला पाहता येणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. राज्यसभेमध्ये या संविधानाला 75 वर्ष झाल्यानिमित्ताने चर्चा होणार आहे. अमित शहा सुरुवात करणार आहे. काय वाटतं, जसं लोकसभेत झालं तसंच राज्यसभेत होईल का? लोकसभेत मोदीने एक भाषण केलं सुंदर, काही शपथा घेतल्या, काही प्रतिज्ञा घेतल्या. त्यातल्या किती प्रतिज्ञा खऱ्या ठरल्या आणि खऱ्या ठरणाऱ्या त्या आपण 10 वर्ष पाहतोय. संविधान, देशाचे संविधान ही जुमलेबाजी नाही. देशाचे संविधान हे असत्य पुस्तक नाही, असत्यात लिहिणाऱ्यांचं पुस्तक नाही. देशाचं संविधान हा या देशाचा आत्मा आहे आणि संसद हे शरीर आहे आणि त्या शरीरातला हा आत्मा आहे. पण शरीरावर आणि आत्म्यावर सातत्यानं प्रहार करणारे लोक संविधानाची तुणतुणं वाजवताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटतं. जर यांना 400 पार खरोखर झाल्या असत्या तर आज संसदेमध्ये संविधान का बदलू नये याच्यावर चर्चा झाली असती. संविधान बदलना कितना ज़रूरी है उसका पर चर्चा होती. लेकिन 400 पार का नारा जनता ने ब्रेक लगाया, इसलिए संविधान पर चर्चा हो रही है. गेल्या 3 आठवड्यामध्ये गोंधळ पाहायला मिळाला. 4था आठवडा आहे, शेवटचा आठवडा आहे अधिवेशनाचा. आज खरं तर कार्यसूचीमध्ये होतं 1 नेशन 1 इलेक्शन मांडलं जाईल, पण अचानकपणे लोकसभा सचिवालयानं तो मुद्दाच काढून टाकलाय. आज मांडलं जाणार नाही विधेयक. नाही, हे सोपं नाही आहे. हे विधेयक मांडणं, चर्चेला आणणं इतकं सोपं नाही आहे. बहुमत जरी असलं तरी संविधाना इतकाच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. सर, परभणीमध्ये ज्या घटना घडत आहेत, काल ज्या पद्धतीने संतोष सूर्यवंशी नावाच्या एका व्यक्तीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला, कसं बघता या घटनेकडे? पोलिसांच्या कारवाईवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सोमनाथ सूर्यवंशी असं त्या भीमसैनिकाचं नाव आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा जो लढाई होती ती चुकीची का मार्ग चुकीचा जरी असला तरी परभणीच्या चौकामध्ये संविधानाच्या पुस्तकावर जो हल्ला झाला त्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी त्यानं तिथे संघर्ष केला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस याची, गृहमंत्री म्हणून स्वतःला गृहमंत्री समजतात. अशा या तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यूवरून परभणी आणि महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक होणं हे स्वाभाविक आहे. पण त्यांनी शांतता बाळगली पाहिजे. महाराष्ट्रात जे सरकार आलेलं आहे ते सरकार का आलं? संविधान विरोधी. आणि त्याच्यामुळे संविधान रक्षकांचे बळी का जात आहे याचा विचार पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेनं करण्याची वेळ आलेली आहे. बोले. बघा, झाकीर हुसेन यांचं जाणं ह्या देशाची नव्हे तर जगाच्या संगीत आणि कला क्षेत्राची जबरदस्त हानी. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर या देशाला बसलेला हा दुसरा धक्का आहे. उस्तादजींचा चेहरा ही घराघरात आणि मनामनात पोचलेला चेहरा होता. आमच्या हृदयात त्यांना स्थान होतं आणि आज त्यांचं निधन देशाच्या बाहेर झालं. त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. त्यांनी आमचं कान आणि मन कायम तृप्त केलं. अत्यंत लहान वयात म्हणजे 70-72 वर्ष हे काय सध्या जाण्याचं वय नाही. दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे.
आणि देश शोकमग्न आहे. आधी तुमची रिंगटोन तीच असते, आपल्याची रिंगटोन आम्ही अनेकदा ऐकली. आपण पाहिलं असेल की आम्ही सगळे त्यांचे भक्त आहोत. झाकीरजींचा मी अगदी माझ्या फार 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 त्यांचे वडील, त्यांचे एक भाऊ आहेत तौफिक म्हणून, हे संपूर्ण कुटुंबानं या देशाच्या कला क्षेत्रात महान कामगिरी बजावलेली आहे आणि त्यांचं योगदानच मोठं आहे. आणि ते सगळ्यांना आपले वाटत होते. आपल्या जसं लतादीदी वाटत होत्या तसे झाकीरभाई वाटत होते. संजय जी, संसद में आज राज्यसभा के अंदर महत्वपूर्ण दिन है, संविधान पे डिबेट होनी है, वहीं नो कॉन्फिडेंस मोशन भी आप लोगों ने मूव किया, क्या कहेंगे? देखिए, नो कॉन्फिडेंस मोशन के बारे में तो हम चर्चा करेंगे बाद में, लेकिन आज संविधान के ऊपर चर्चा होगी, डिबेट होगा. लोकसभा में चर्चा हो गई, अब राज्यसभा में चर्चा होगी. देश संविधान नहीं मान रहा है. जो सरकार है संविधान के खिलाफ काम कर रही है, चाहे न्यायपालिका हो, चाहे चुनाव आयोग हो, चाहे राजभवन हो, चाहे संसद हो. जहाँ जहाँ संविधान की चौकीदारी होनी चाहिए वहाँ संविधान के बारे में जो भूमिका सरकार ले रही है वो देश के हित में नहीं है. अगर ये सरकार 400 पार कर लेती तो आज संविधान में चर्चा का विषय अलग होता. अब संसद में चर्चा का विषय क्या होता? संविधान बदलना क्यों ज़रूरी है, उस पर डिबेट होता. लेकिन 400 पार को ब्रेक लग गया, इसलिए हम संविधान पर चर्चा कर रहे हैं. देश की जनता का हम आभार मानते हैं कि आपने ब्रेक लगा दिया, लेकिन हम चर्चा करेंगे. लेकिन जिस देश की न्यायपालिका, चुनाव आयोग जैसी संस्थाएं नरेंद्र मोदी जी और अमित शाह के दबाव में काम करते हैं, वहाँ संविधान खतरे में है. थैंक यू. ये झाकिर हुसैन जी का जाना देश के लिए बहुत क्षति पहुँचाने वाली खबर है. लता मंगेशकर जी के बाद इस क्षेत्र में, कला और संगीत क्षेत्र में झाकिर हुसैन का जाना हमें बहुत पीड़ादायक है. उस्ताद जी देश में नहीं तो पूरे विश्व में एक ऐसे कलाकार थे जो हर घर में, मन में अपना स्थान निर्माण कर चुके थे. उनका पूरा परिवार, उनके पिताजी, खुद उनके भाई, सभी ने देश के संगीत क्षेत्र को एक शिखर पर लेकर हमारे कान और मन को तृप्त किया. और ये उनके जाने की उम्र नहीं थी और देश के बाहर जाकर उनका मृत्यु हो गया है. हमारे लिए वो पीड़ादायक है, क्लेशदायक है. मैं उनको श्रद्धांजलि अर्पण करता हूँ.